नमस्कार मित्रांनो. बीडमधली गुन्हेगारी आणि बीडमधले राजकारणी काही केल्या चर्चेच्या लांब जात नाहीत. काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण झालं. या हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर या नेत्यांनी मोर्चे काढले. यामध्ये त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेचे जवळचे असल्याकारणाने धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत होते. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना मुख्य सूत्रधार म्हणून बीड जेलमध्ये पाठवण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांनी कोक्या भोसले याच्या मारहाणीचा व्हिडिओ प्रदर्शित झाला. कोक्या भोसले हा सुरेश दासांचा कार्यकर्ता होता असं सांगितलं जात होतं. काही दिवसांपूर्वी बीडमधील उमा किरण क्लासेसमध्ये विजय पवार आणि खाटोकर यांनी 1 वर्षापासून एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केला. या प्रकरणामध्ये आता दुसरे पालकही समोर आले आहेत. दुसऱ्या पालकाने देखील आपल्या मुलीचा लैंगिक छळ झाल्याचं प्रकरण या दोघांच्या विरोधात दाखल केलं आहे. या प्रकरणामध्ये विजय पवार आणि खाटोकर हे संदीप क्षीरसागर यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जात होते. आता भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांचे कार्यकर्ते, भाजपचे भटक्या विमुक्त जातीचे प्रदेशाध्यक्ष जाधव आणि वर्ष जाधव यांच्या जाचाला कंटाळून एका 40 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे. राम पटाले यांची हत्या ही व्याजाच्या पैशातून झाल्याचे सांगितले जात आहे. जेव्हा राम पटाले यांच्या कुटुंबीय बीड पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंट द्यायला गेले तेव्हा श्रीकांत जाधव हे PI सोबत आतल्या रूममध्ये बसले होते असं सांगितलं जात आहे. त्यातच आता बाळा बांगर यांनी नवीन काही गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचा मुलगा सुशील कराड यांच्या विरोधात जबाब देखील नोंदवला आहे. उमा किरण अल्पवयीन मुलीच्या प्रकरणामध्ये एक नवीन पालकाने त्या दोघांविरोधात कंप्लेंट केली आहे. त्यातच त्यांनी टॅक्स चुकवण्यासाठी खाटोकर याच्या नावावरती एक नवीन क्लास दाखवल्याची माहिती पण मिळत आहे. म्हणजे टॅक्स बुडवण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला दिसतो. त्यातही त्यांचा पाय खोल जात आहे. तर लोकांचा सवाल आता आहे की अंजली दमाने आणि हे बाकीचे नेते आता मोर्चे काढणार आहेत का? यातील सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी कारवाई केलेली असून जनता न्यायाची अपेक्षा करत आहे. तुम्हाला पुढील सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो.